लेक्चरमध्ये आपण ॲनाटॉमी बघितली, पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टमची. आज आपण काय करू की त्याच्यामधलेच काही पार्ट्स डिटेलमध्ये घेऊ. विल स्टार्ट विथ द डिटेल स्ट्रक्चर ऑफ माउथ, वेस्टिब्यूल अँड ओरल कॅव्हिटी. सो आपण म्हटलं की द डायजेस्टिव्ह ट्रॅक विल स्टार्ट फ्रॉम माउथ. आपली जी डायजेस्टिव्ह ट्रॅक असेल ती माउथ पासून सुरू होईल आणि माउथ ओपन होईल एका कॅव्हिटी मध्ये. त्याचं नाव आहे वेस्टिब्यूल. आणि वेस्टिब्यूल उघडेल आपल्या बकल कॅव्हिटी मध्ये. सो आज आपण डिटेल मध्ये पाहू की व्हॉट इज माउथ, व्हॉट इज वेस्टिब्यूल अँड देन व्हॉट इज ओरल किंवा बकल कॅव्हिटी. तर बाय डेफिनेशन माउथ इज अ ट्रान्सवर्स स्लिट. एक आडवी स्लिट म्हणजे फळी आहे, जागा आहे, रिकामी जागा, विच इज बाउंडेड बाय अप्पर अँड लोअर लिप. सो अ माउथ is a transverse slit bounded by upper and lower lips. म्हणजे फक्त ही आडवी जागा जी दिसते, जी दोन ओठांच्या मधात आहे, तेवढ्याच जागेला आपण माउथ म्हणतो. हे माउथ डायरेक्टली बकल कॅव्हिटी मध्ये ओपन नाही होते. हे माउथ उघडते वेस्टिब्यूल मध्ये. मग तुम्ही म्हणाल की बा वेस्टिब्यूल काय आहे सर, तिथे तर जागाच नाही आहे, डायरेक्ट ओरल कॅव्हिटी चालू होत आहे. तर नाही, वेस्टिब्यूल इज अ स्पेस बिटवीन लिप अँड टिप्स. वेस्टिब्यूल ही एक जागा आहे बिटवीन, इट इज अ स्पेस between lips and tips. करून बघा जागा आहे का तिथे. नाही, अशी नाही दिसत. तुम्हाला त्याच्यात हवा भरावी लागेल. ही हवा जिथे आहे ती जागा वेस्टिब्यूल आहे. जेव्हा आपण तोंडात हवा भरली तर ही हवा आता लिप्स आणि टीथच्या मदत आहे, म्हणजे जी काही पूर्ण ती जागा आहे जी दातांच्या आणि आपल्या लिप्सच्या मदत आहे, त्याला आपण वेस्टिब्यूल म्हणतो. हे वेस्टिब्यूल उघडते जाऊन माउथ मध्ये. सो ओरल कॅव्हिटी और बकल कॅव्हिटी इज अ क्लोज स्पेस बाउंडेड अँटेरियरली म्हणजे समोरच्या साइडनी बाय टिप्स, पोस्टेरियरली म्हणजे मागच्या साइडनी बाय फॅरिंग्स. द टू लॅटरल्स वॉल म्हणजे दोनही साइडच्या भिंती ह्या बनलेल्या आहेत माउथ बंद असताना टीथनी आणि माउथ उघड असताना चिक्सनी. द रूफ ऑफ द ओरल कॅव्हिटी म्हणजे त्याचं छत इज मेड अप ऑफ पॅलेट. अँटेरियर साइडनी हार्ड पॅलेट आणि पोस्टेरियर साइडनी सॉफ्ट पॅलेट. अँड द फ्लोअर म्हणजे त्याचा तळ हा बनलेला आहे बाय मस्क्युलर टंग. सो हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला एक डायग्राम काढावी लागेल आणि त्या डायग्राम मध्ये आपल्याला इन डिटेल मध्ये लक्षात येईल की माउथची जी कॅव्हिटी आहे, ओरल कॅव्हिटी जी आहे ती नेमकी कुठे आहे. आपण काल पण ही डायग्राम काढली होती, पण आपण आज ती डायग्राम थोडी मॅग्निफाय करू. सो टू अंडरस्टँड द कॅव्हिटी, दिस इज अवर नोज. हा आपला अप्पर लिप आहे. दिस अप्पर लिप आणि मग इथून आपला लोअर लिप चालू होत आहे. ही आपली चीन आहे आणि मग इकडे आपली नेक आहे. This part is a
नॉस्ट्रिल हे आपल्या नाकाचं छिद्र आहे. इथनं हवा आतमध्ये जाईल आणि ही जी एवढी ओपनिंग दिसते, this much opening is called as mouth. So mouth is a transverse lid bounded by upper and lower lip. मग या माउथच्या वरच्या साईडला हे जे एवढं मी काढलं, हा एवढा पार्ट आहे हार्ड पॅलेट. हार्ड पॅलेट हा कशाने बनलेला आहे? तर पार्टली हार्ड पॅलेट बनलेला आहे आपल्या वरच्या जबड्याने म्हणजे मॅक्झिला, आणि त्याच्या मागची साइड बनली आहे पॅलाटाईन बोनने. सो हार्ड पॅलेट कन्सिस्ट ऑफ मॅक्झिला अँड पॅलाटाईन बोन. त्याच्यानंतर हार्ड पॅलेट कंटिन्यू होतं into a muscular structure called as soft palate. आणि सॉफ्ट पॅलेटचा एक हिस्सा आपल्या फॅरिंग्स मध्ये लटकलेला असतो. हा जो छोटासा भाग आहे, दिस इज सॉफ्ट पॅलेट. आणि हा जो छोटासा भाग दिसतोय, इट इज यूवुला. तर यांनी बनलं ओरल कॅव्हिटीचं छत. खालच्या साईडनी चीन मध्ये इथे मॅन्डिबल बोन आहे, आणि या मॅन्डिबल बोन मध्ये आपल्याला दिसतात टिप्स. आता आपलं जे लिप आहे ते या मॅन्डिबलला अटॅच असतं. ही फोल्ड आहे, या फोल्डनी हे लिप जे आहे हे मॅन्डिबलला अटॅच आहे. दिस पर्टिक्युलर फोल्ड इज कॉल्ड एज labial frenulum. labial म्हणजे लिप, फ्रेन्युलम म्हणजे कनेक्शन. सिमिलरली याच मॅन्डिबलला आपली टंग पण अटॅच आहे, which will form the floor of oral cavity. ही जी टंग आपली अटॅच आहे, ही पण मॅन्डिबलला एका फोल्डनी अटॅच आहे. This is called as lingual frenulum. So मॅन्डिबलला लिप अटॅच आहे बाय लॅबियल फ्रेन्युलम, आणि मॅन्डिबलला टंग अटॅच आहे बाय लिंग्युअल फ्रेन्युलम. लिंग्युअल हा शब्द कुठे आला तर त्याचा अर्थ होते टंग. ही जी टंग आहे हिचे दोन पार्ट आहे. टंग समोरच्या साईडला मॅन्डिबलला अटॅच आहे, आणि घशामध्ये टंग हॅव्हॉइड बोनला अटॅच आहे. दिस इज हॅव्हॉइड बोन. टंगचे दोन हिस्से पडतात. असा हिस्सा टंगचा जो ओरल कॅव्हिटी मध्ये आहे, that particular part of tongue is called as oral part of tongue. आणि टंगचा असा हिस्सा जो घशात आहे, that is called as pharyngeal part of tongue. तर टंगचे असे दोन हिस्से सेपरेट पडतात, आणि मागच्या साईडला आपला आहे फॅरिंक्स. So this much of cavity is a oral cavity. मग आपण म्हटलं की ओरल कॅव्हिटी कशाने बनलेली आहे, तर ओरल कॅव्हिटी इज बाउंडेड अँटेरियरली बाय टिप्स. समोर टिप्स आहे, पोस्टेरियरली बाय फॅरिंग्स, मागे घसा आहे. दोनही साइडच्या वॉल बनलेल्या आहेत टिप आणि चिक्सनी.
रूफ बनलेला आहे हार्ड पॅलेट आणि सॉफ्ट पॅलेटनी, आणि फ्लोअरला आहे टंग. सो इट इज अ क्लोज स्पेस. ओके. त्याच्यानंतर या ओरल कॅव्हिटी मध्ये 3 महत्वाचे स्ट्रक्चर्स आहेत जे आपल्याला शिकायचे आहेत. Buccal cavity will harbor 3 important structures. Number 1, tongue. Number 2, teeth. And number 3, salivary glands. फॅरिंग्सचे 2 हिस्से पडतात, आपण कालही शिकलो. फॅरिंग्सचा असा हिस्सा की जो फूडशी रिलेटेड आहे, आणि फॅरिंग्सचा असा हिस्सा की जो हवेशी रिलेटेड आहे. बिकॉज फॅरिंग इज अ कॉमन पॅसेज फॉर बोथ फूड अँड एअर. कारण आपण जो काही श्वास घेऊ हा श्वास नाकावाटे जाऊन इथून फॅरिंग्स मध्ये येईल, आणि जे काही फूड आपण इनटेक करू ते फूड पण इथून पहिले माउथ मध्ये जाईल, मग वेस्टिब्यूल मध्ये, आणि वेस्टिब्यूल विल ओपन इनटू ओरल कॅव्हिटी. आता ओरल कॅव्हिटी मधलं फूड पण फॅरिंग्स मध्ये येईल. सो फॅरिंग्स इज अ कॉमन पोर्शन फॉर बोथ फूड अँड एअर. फॅरिंगचा असा पोर्शन जो फूडशी रिलेटेड असेल, दिस पर्टिक्युलर पोर्शन इज कॉल्ड ॲज ओरोफॅरिंग्स. आणि फॅरिंगचं असं पोर्शन जो एअरशी रिलेटेड असेल. सो धिस मच पोर्शन ऑफ फॅरिंग्स इज कॉल्ड ॲज नॅझोफॅरिंग्स. मग ओरोफॅरिंग्स समोर जाऊन उघडेल डायजेस्टिव्ह ट्रॅक्टच्या ओपनिंगला. हे डायजेस्टिव्ह ट्रॅक्टची ओपनिंग कंटिन्यू होईल इनटू अ लॉंग ट्यूब कॉल्ड ॲज इसोफॅगस. This opening of digestive tract is called as gullet, and this muscular tube is esophagus. Similarly, जो नॅझोफॅरिंगचा हिस्सा आहे, नॅझोफॅरिंगचा हिस्सा उघडेल रेस्पिरेटरी ट्रॅक्टच्या ओपनिंगला, and the opening of respiratory tract is glottis. Glottis continue will into larynx, and larynx will continue into trachea. So this is glottis, this is larynx, and this is trachea. आता या ग्लॉटिस मध्ये फूड नाही गेलं पाहिजे, म्हणून ग्लॉटिसच्या वरती एक इलास्टिक कार्टिलेजची कव्हर असते. This cover of elastic cartilage is called as epiglottis. Epi म्हणजे वर, ग्लॉटिसच्या वर, म्हणून तिला म्हटलं epiglottis. आणि ही प्रिव्हेंट करते फूडला रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये एंटर करण्यापासून. इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. epiglottis. Epiglottis is actually a watchdog. काय होते की जेव्हाही आपण अन्न खातो तेव्हा हे अन्न आपण माउथ मध्ये घेऊन चावतो, त्याचा तयार होते बोलस, आणि जेव्हा आपण तो बोलस गिळतो तेव्हा सॉलोइंगची प्रोसेस होते. सॉलोइंगची प्रोसेस मध्ये टंग काय करते तर या बोलसला मागे लोटते. म्हणजे इथे जर बोलस असेल तर टंग याला मागे लोटेल, आणि सॉफ्ट पॅलेट काय करते ते या बोलसला खाली दाबते. म्हणजे टंग या बोलसला मागच्या साईडला लोटेल, आणि सॉफ्ट पॅलेट या बोलसला खालच्या साईडनी लोटेल, आणि हे बोलस फॅरिंग्स मध्ये एंटर होते. आता फॅरिंग्स कॉमन पॅसेज आहे, तर मग अन्न इकडे पण जाऊ शकते आणि इकडे पण जाऊ शकते.
तर अन्न इकडे न जायला पाहिजे म्हणून इपिग्लॉटिस काय करते, तर ग्लॉटिसला क्लोज करून टाकते. मग एकच ओपनिंग शिल्लक राहते आणि दॅट इज ओरोफॅरिंक्स. आणि या ओरोफॅरिंक्स मधून मग ते क्युलेट मध्ये जाते आणि क्युलेट मधून ते इसोफॅगस मध्ये जाते. तर म्हणून आपल्या घरचे आपल्याला म्हणतात की बा खाताना बळबळ नाही करायची, कारण जर आपण खाताना बळबळ केली तर हे जे काही सगळं मेकॅनिझम आहे हे चुकते. आणि हे मेकॅनिझम जर हुकलं तर आपलं अन्नाचे जे कण आहेत ते इसोफॅगस मध्ये न जाता ते ट्रकिया म्हणजेच रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये जाऊ शकतात आणि मग आपल्याला ठसका लागते. म्हणून घरच्यांचे म्हणणं कधी कधी ऐकत जा आणि ते जर म्हणत असतील किंवा खाताना बळबळ नका करत जाऊ तर नका करत जाऊ. ठीक आहे. तर ही अॅनाटॉमी समजून घेणं खूप महत्वाची आहे. नाव आता पुढच्या व्हिडिओज मध्ये आपण एक एक करून बघू की बा टंग कशी असते, मग टंग मध्ये कोणते कोणते स्ट्रक्चर्स असतात, टंगचे फंक्शन्स काय असतात. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण टीथ बघू आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सलायव्हरी ग्लँड बघू. सो थँक्यू.